आज बायको सकाळी सकाळी म्हणाली, अहो मिक्सर खराब झालाय. संध्याकाळी तुम्ही कामावरून आल्यावर एक मिक्सर घेऊन येऊया का आपण? मी मनातच बोललो की मिक्सर आणायचं म्हटलं की 1500 रुपये तरी लागतील. लगेच एवढे पैसे कुठून आणायचे? मी म्हटलं, अगं आण तो मिक्सर इकडे. मी कामावर जाताना दुकानात रिपेअरला टाकतो आणि येताना घेऊन येतो. तर ती म्हणाली, अहो 2 महिन्यात 8-10 वेळा दुरुस्त करून झालाय तरीही तो बिघडतो. आपल्या लग्नात बाबांनी घेतला आहे. घेऊन 7 वर्ष झाली. अहो घेऊया ना नवीन मिक्सर. तिच्या या लाडेखट्टापुढे मला काही बोलताच येईना. माझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा खूप आनंदात होतो आम्ही. दोघांनी भरपूर मिळू आणि सुखी संसार करू हे स्वप्न आम्ही पाहिलं होतं. पण अडचणी अशा आल्या की आम्ही काहीच करू शकलो नाही. मी कामावर जायचो तर ती घरात टेलरिंग करायला शिकली. पण आजपर्यंत तिने मी गरीब आहे हे मला कधीच जाणवू दिले नाही. आणि मध्ये कोरोना काळ आला आणि सगळेच लोक त्यात पार उद्ध्वस्त झाले. मी तिला बोललो, बरं आणू, 4-5 दिवसात पगार होईल तेव्हा आणू. तोपर्यंत आपला खलबत्ता आहे त्यात बारीक कर. तशी ती झटक्यात उठली आणि तिथून निघून गेली. मला वाटलं तिला राग आला असेल. येऊ दे, संध्याकाळी आलो की म्हणू तिला, असा मनातच विचार करून कामावर निघालो. तशी ती पाठीमागून लगेचच आली. तिच्या डोळ्यात एक विशेष चमक होती आणि तेवढाच उत्साह पण होता. मी म्हणालो, काय ग आणि काय झालं? तसे तिने माझ्या हातात 2000 रुपये ठेवले. मी तर अवाकच झालो. अगं हे काय? तर ती म्हणाली, अहो माझ्या शिलाईचे पैसे आहेत आणि थोडं थोडं घरखर्च भागून उरले की तेही मी ठेवत होते. एवढ्यात येईल नवीन मिक्सर. मी एकटक तिच्याकडे पाहतच राहिलो. तिला बोललो, स्वाती मी तुला पाहायला आलो होतो तेव्हा तुला पर्याय होता. मला नाकारून एखाद्या श्रीमंत मुलासोबत तू लग्न करू शकली असतीस. पण तू केलंस या फाटक्या माणसाशी लग्न. एखादी जरी वस्तू घ्यायची म्हटली तरी मला पगाराची वाट बघावी लागते. तर खरंच तिने मला अनपेक्षित उत्तर दिलं. अहो ज्याच्याकडे सगळं आहे तिथे मिळवण्यात काय मजा आहे. पण ज्याच्याकडे काही नाही तिथे जाऊन मिळवण्यात खरा संघर्ष आणि आनंद आहे. आपल्या संसारात एक एक गोष्ट मिळवण्यात जी मजा आहे ती सगळंच आयतं मिळवण्यात नाही हो. सगळंच लग्नानंतर आयतं मिळालं की मग मिळवायचं काय आणि संघर्ष करायचा कसला असा प्रश्न होतो. अहो काही दिवसांनी आपल्या घरात फ्रीज येईल, मग TV येईल, थोड्या वर्षांनी आपण घर बांधू. अहो हे सगळं मला आयतं मिळालं की मला त्या गोष्टींची किंमत नाही राहणार. आणि हे आयुष्य देवाने संघर्ष करायला दिले आहे. अहो मला ना हेवा वाटावा असा संसार करायचा आहे. आयत्या सुखात मजा नाही हो. दुःख सोसायचं, चढ उतार पाहायचे, आबाळा एवढे कष्ट करायचे, एकमेकांना भक्कम साथ द्यायची. कितीही जग आडवे आले तरी एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही आणि शून्यातून उभं राहायचं तेही दिमाखात. मी फक्त तिच्याकडे पाहतच राहिलो. आत्ताच्या युगात अशी बायको नशिबाल लोकांनाच मिळते. नाहीतर आता मुलींना सगळा सेट झालेला नवरा पाहिजे आहे. अपेक्षा मुलांकडूनच आहे. मुलगी कमावती असेल तर ती असं कधीच म्हणणार नाही की एखादा गरीब होतकरू मुलगा बघून लग्न करू आणि आपण सुद्धा संसार थाटात करू. मुलगी जर कमावती असेल तर तिलाही मुलगा त्याच किंवा किंचित तिच्यापेक्षा जास्त पगार असणारच पाहिजे. पण त्या उलट मुलगा जर कमावता असेल तर त्याची अपेक्षा फक्त मुलगी मिळावी. ती गरीब जरी असली तरी तो आनंदाने तयार होतो. एक मुलांची बाप कमाई आहे तरी मुली फक्त संपत्ती बघून त्याला होकार देतात. पण जो मुलगा स्वतः राबतोय, ज्याने छोटंसं पण स्वतःचं सगळं मिळवलं आहे, त्याला मुली नकार देतात. पण एवढं लक्षात घ्या, बाप कमाई कधीही उद्ध्वस्त होऊ शकते. पण ज्या मुलाने स्वतः सगळं मिळवलं आहे त्याला त्या मिळवण्याची, त्याच्या कमाईची जाणीव असते. तो कधीच या जगात तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. मुलींनो, एखादा गरीब चांगला मुलगा असेल तर खरंच त्याला नाही नका म्हणू. तो खरंच तुमची मनापासून काळजी घेईल, जशी मी माझ्या बायकोची काळजी घेतो.